हवालदार राठोड साहेब या ठिकाणी मंचावरती उपस्थित आहेत. शुभ सन्मान आपण करूयात. ऑनलाईन जोडलेल्या प्रेक्षकांची आम्ही थोडीशी दिलगिरी व्यक्त करतोय. मंचावरती असणाऱ्या मान्यवरांचा शुभ सन्मान करणं हे सुद्धा आपलं आद्य कर्तव्य आहे. या अनुषंगानं थोडंसं आपण समालोचनाला वंचित आहात. सर्वांचं मनापासून आम्ही दिलगिरी व्यक्त करतोय. त्याचबरोबर महाराष्ट्र पोलीस शरदजी कंठे या ठिकाणी मेजर उपस्थित आहे. शुभ सन्मान आपण करूयात. इथे चांगला झेल टिपलाय आणि टाळ्यांचा कडकडाट. मान्यवर शरदजी कंठे साहेबांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जात आहे. विशेष हा शुभ सन्मान मान्यवर दिनेशदादा घरत यांचे लाडके मेहुणे आहेत. मेहुण्यांचे पाहुणे सर्वांचं हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. या ठिकाणी आपण आलात आणि मंचाची शोभा आपण वाढवलीत. आपलं सर्वांचं मनापासून हार्दिक सहर्ष स्वागत आहे. सामना चालू झालाय. निश्चितच पुनश्च एकदा जाऊया मैदानावरती, ज्या ठिकाणी बिग फाईट मुकाबला आणि समालोचन कक्षामध्ये थोडंसं परिवर्तन आपण करूयात. याच परिसराचा दर्जेदार दमदार आवाज आपण ऐकताय. दीपकजी बिराडे सर आपल्यासोबत. धन्यवाद. थँक्यू सो मच. सोमनाथजी खाडे उपस्थित सर्वांचं स्वागत आहे. वेलकम ऑल ऑफ यू. ग्रामस्थ मंडळ आंबेगाव आणि ब्राईट ब्रदर्स क्रिकेट संघ आंबेगाव आयोजित म्हसा परिसर क्रिकेट असोसिएशनची संलग्न क्रीडा स्पर्धा अर्थातच आंबेगावकर चषक क्रीडा स्पर्धेचं चौथं पर्व दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना सुरू होतो. यापूर्वी काय जबरदस्त झेल पकडला. राऊंड विकेटने चांगला अँगल मिळवलाय. पहिल्या सामन्यात देखील सुजीची 2 षटकात चांगली कामगिरी होती आणि आता 4 षटकांच्या सामन्यात ॲज अ फर्स्ट बॉलर टीमचा फ्रंट लाईन गोलंदाज म्हणून त्याची कामगिरी महत्त्वाची राहिली आहे. मंचावरती आपले पोलीस बांधव उपस्थित आहेत. त्या सर्वांचं स्वागत आहे. वेलकम ऑल ऑफ यू. सर्वांना मानाचा प्रेमाचा जय शिवराय. बॉल थोडा खाली राहिलाय. स्किट होत असताना सरळ विकेट किपरच्या हातात जातो. डॉट बॉलची होईल सांगता. टीमची टोटल सध्या स्थिर आहे 1 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट, स्टील 2 टू गो. ऑलरेडी 2 सामने जिंकून यजमान संघ आयोजक संघ ब्रायट ब्रदर्स क्रिकेट संघ आंबेगाव बक्षीसपात्र फेरीत दाखल झालेला आहे. तर त्यांच्या विरुद्ध चौथ्या बक्षीसपात्र फेरीच्या सामन्यात कुठला संघ इनॅक्शन असेल याचं उत्तर आता या सामन्यात मिळेल. समोर चाललाय बॉल डाऊन दी ग्राउंड. फटका चांगला आहे. एक क्वालिटी ऑफ ड्राईव्ह पाहायला मिळाला. लॉंग ऑफ लेग टप्पा घेत बॉल चाललाय बरोबर आमच्या खेळाडू कक्षाच्या दिशेनं. 1 बाउन्स ओव्हर दी रोप येतोय तो आंबेगावकर चषक चौकार. 5 ऑन बोर्ड. इनसाइड आउट थ्रू द कव्हर्स. फिल्डर पाठमोऱ्या परिस्थितीत ओव्हर रन झाले ते सिरीज. त्याच कारणासह दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न आता चालवलाय. जजमेंट अजयला राखता आलं नाही. 2 धावा येताना दिसत आहेत. एंड ऑफ फर्स्ट ओव्हर. पहिल्या षटकाची झाली समाप्ती. टीमची धावसंख्या 7. 7 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट, ज्यामध्ये 4 चेंडू 6 योगदान. नरेशचा आनंदाला आपण बघत आहोत ज्यानं एका बॉलमध्ये 1 धाब्याचं योगदान दिलेलं आहे. तर सूरज विशेषसारखा मोठा फलंदाज या सामन्यात मात्र स्वस्तात माघारी परतलेला आहे. ही जमेची बाब आहे. आतापर्यंत या सामन्यात बॉलिंग करत असताना स्वराज्य प्रतिष्ठान आंबेटेंबे क्रिकेट संघाकरता. चला मित्रांनो, वेळ जास्त घेत आहे. टाइम काउंटर सुरू आहे. बरोबर 3 वाजून 6 मिनिटांनी पहिला बॉल पडला. एक्झॅक्ट पहिलं षटक टाकण्यासाठी 11 मिनिटांचा वेळ तुम्ही घेतला आहे. पण आता उर्वरित 2 षटकांसाठी तुमच्याकडे 10 मिनिटच बाकी आहेत. 4 ओव्हरचा सामना आहे. त्याच कारणास्तव 3 षटकं 15 मिनिटात ॲट एनी कॉस्ट ॲट एनी हाव तुम्हाला टाकून पूर्ण करणे गरजेचं आहे. जरा स्पीडअप अपेक्षित घाय करा. गोलंदाजीसाठी धीरज दाखल होताना पाहायला मिळत आहेत. मिस्ट्री बॉलर आहेत पहिल्या सामन्यात, ज्याची जबरदस्त कामगिरी आपण पाहिली होती. बॉलला दोन्ही बाजूनं वळवण्यामध्ये वाकबगार आहेत. पहिला बॉल चांगली फ्लॅट दिली आहे. चांगला ऑब्रेक टप्पा पडला रायटी बॅटरसाठी. थोडी हरकत करत असताना बाहेरच्या बाजूनं टर्न होत असताना चाललाय बॉल सरळ विकेट किपरच्या हातात. डॉट बॉल. रिप्ले आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर आहे. सिरीज ब्युटिफुल बॉल. आता बॅक ऑफ लेंथ बॅकफुरं जात असताना कट करण्याचा प्रयत्न, पण ऑनफिल्ड अंपायर बाळा माने सरांचा मात्र वाईटचा सिग्नल आलेला आहे. एक एक्स्ट्रा धाव मिळताना दिसेल. लाईन इथे खराब आहे आणि अतिरिक्त धाब्याच्या सोबतीनं टीमची टोटल सध्या धावफलकावर सरकते पुढे. 8 ऑन बोर्ड
आतापर्यंत 8 धावा धावफलकावर. ऑन साईडला दिशा दिली, टर्न केलाय, बॉल चांगला फटका आहे, डीप मध्ये फील्डर थोडे दूर आहेत, फंबल झालेत फर्स्ट मध्ये. विशाल होते त्या ठिकाणी, विशालला मात्र क्षेत्ररक्षकाची विशालता दाखवते आली नाही. मिळताना दिसत आहेत त्या 2 धावा आणि या 2 धाब्यासोबत एकूण धावसंख्या धावफलकावर अंकित झालेली सध्या आपण बघत आहोत. 10 ऑन बोर्ड, 10 धावा धावफलकावर. अगदी थोड्याच वेळात दिनेशजी घरत यांचे सुपुत्र, यांचे चिरंजीव पियुषजी घरत यांचं अभिषेक चिंतन सोला आपण मुख्य मंचावरती साजरा करणार आहोत. एक बॅकवर्ड पॉइंटला आनंदच्या बॅटमधून या आनंददायी 4 धावा आणि चौकारासोबत संघ सध्या सरकते पुढे. जनमान तोंडली आहे, 14 ऑन बोर्ड, 14 धावा आतापर्यंत स्कोरबोर्डवर. अवे फ्रॉम बॉडी शरीरापासून दूर खेळतायत, चांगला फटका, गॅप मोठा होता, क्षेत्ररक्षक जरी उपस्थित होते पण अडू शकले नाही. आता हा प्रॅकर अर्ध्या विकेटवर टाकलाय, पंचांचा वाईडचा सिग्नल आलाय. ऑल्सो 1 फॉर द ओव्हर कॉल आता स्कोरलेग अंपायर कडून देण्यात आलेला आहे. एका अतिरिक्त उचलेची ताकीद आता गोलंदाजाला बहाल केलेली आहे. स्कोर आपण बघत आहोत 15 ऑन बोर्ड. आता या षटकात हळूहळू का होईना परंतु धावा येऊ लागलेले आहेत. स्लोवर वन टाकलाय, फॉलिंग स्वीपचा प्रयत्न, पोझिशनमध्ये आले होते आनंद, मात्र चेंडूबाटचा संपर्क घडवता आला नाही. स्वतःचा बॉडी शेप त्यांनी टर्न केला होता, मात्र चेंडू बॅटमध्ये संपर्क घडवता आला नाही. चौकार वाईड आणि त्यानंतर होते छोटेखानी कमबॅक, डॉट बॉलनं होते छोटेखानी वापसी. स्टील 2 टू गो. टीमची धावसंख्या 15. येस इट इज. काही मान्यवरांचं आर्थिक आगमन होत आहे, त्याच कारणाचा सामना आपण 2 मिनिटं होल्ड केलेला आहे. येस इट इज. सामना कंटिन्यू करा. बर्थडे बॉय आलेला आहे, आय थिंक पियुष उपस्थित होतं. वेलकम, स्वागत आहे. वाईड बॉल डाऊन द लेग स्टिक, एक एक्स्ट्रा धाव मिळताना दिसेल. अतिरिक्त धाव मात्र जोडली जाईल बॅटिंग करणाऱ्या जनमान तोंडलीच्या खात्यात. अतिरिक्त धाव्यासोबत स्कोर आपण बघत आहोत 16 ऑन बोर्ड, स्टील 2 टू गो. अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या पुनश्च एकदा पियुषला उपस्थित सर्वांच्या वतीनं हार्दिक हार्दिक शुभेच्छा आहेत. येणारं भविष्य त्याचं उज्ज्वल असो आणि त्याचं आयुष्य निखळ आरोग्य आनंददायी असो, हीच आहे जगदंबेचरणी प्रार्थना या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून आपण करूयात. कन्झिक्युटिव्ह 2 वाईड, स्कोर 17-17 आणि ओव्हरऑल या षटकातला आलाय तो 4था वाईड. स्टील 2 टू गो. बॉल बाकी आहेत अजूनही 2. धीरज क्रिकेटचा सी फॉर कंट्रोल, ज्याचं नियंत्रण सध्या बिघडलेलं आपण बघत आहोत. धावा 17 बनलेल्या आहेत एका विकेटच्या मोबदल्यात. स्टील 2 टू गो. येस सिरीज. यावेळेला बॅकफुटवर जात असताना कट करण्याचा प्रयत्न, फ्लॅट थोडी जास्त दिली आहे बॉलला. सिरीज रिप्ले आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर. चांगली हरकत करत असताना हा बॉल सरळ विकेट किपरच्या हातात जाऊन विसावतोय. डॉट बॉलची होईल सांगता टीमची टोटल स्थिर. स्कोर आपण बघत आहोत 17-17 ऑन बोर्ड. शॉर्ट बॉल आता बॅकफुटवर जात असताना हुक केलाय, पाठवला गॅपमध्ये, स्कोर लेग सी मार्शाच्या बाहेर. या षटकात मात्र 14 धावा येताना पाहायला मिळत आहेत. षटक समाप्तीची घोषणा. 2 ओव्हरची अंती टीमची टोटल 21. ड्रिंक्स टॉली जाईल मैदानात. संधी देऊयात डीजे अनिकेत. एंड ऑफ सेकंड ओव्हर. टीमची धावसंख्या आपण बघत आहोत 21 धावा, 10.50 धाब्याची धावगती प्रति 2 षटकांच्या पाठीमागे सध्या मेंटेन करत असताना स्वराज्य प्रतिष्ठान आंबेटेंबेच्या विरुद्ध टॉस गमावल्यानंतर पहिल्या डावात बॅटिंग करताना संघ जनमान तोंडली आहे. पहिला बॉल चांगला यॉर्कर समोर ड्राईव्ह केल्या, वाडा शॉट, ग्लोरियस स्ट्रेट ड्राईव्ह, बॉल चाललाय
लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे दणदण करत सीमारेषेच्या बाहेर क्लास दर्जा आणि गुणवत्ता या फटक्यावरती पाहायला मिळाली बॅटर नरेश नावाची. चौकार. जितकी चांगली कल्पकता आहे त्याच्याही पलीकडे भेदक आक्रमकता आहे आणि येतोय हा आक्रमक षटकार. सूरजच्या विरुद्ध मात्र नरेश बरसताना पाहायला मिळत आहेत. स्कोर जर पाहिला तर तो 6 धाब्याने पुढे मार्गस्थ होतोय. 31 धावा. या वेळेला चांगला ऑन ड्राईव्ह क्षेत्ररक्षक उपस्थित झालेत. सिटीश लॉंगॉनचे मिसफिल्ड. एक धाव बनली आहे. दुसरीचा प्रयत्न चालवलाय. आता दोन्ही बॅटर एका सेंडवर होते. विकेट धोक्यात होती पण सध्या आपण बघत आहोत एक सिंगलच धाव पूर्ण करण्यात आलेली आहे. स्कोर आपण बघत आहोत या सिंगलच्या सहाय्याने 32 धावा. स्टील 3 टू गो. स्कोर 32 लॉस ऑफ 1 विकेट. ऑन साइडला टर्न केल्या बॉल डीप मध्ये क्षेत्ररक्षक मिड विकेटला उपस्थित पण मिसफिल्ड. एक धाव बनली आहे. जोपर्यंत बॅक केलं जाईल दुसऱ्या धावेचा कॉल आहे आणि सहजरित्या 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. तिसरीचा प्रयत्न चालवला होता नॉस्टाकर इनला. नरेशने पण आनंद त्याला रोखलेला आहे. स्कोर आपण बघत आहोत सध्या 34 लॉस ऑफ 1 विकेट. स्टील 2 टू गो. सूरज विषय स्वस्तात बाद झाला होता आणि तदनंतर पाहताय ही भागीदार ही पार्टनरशिप या सामन्यात सध्या हे दोन्ही बॅटर बिल्डअप करत असताना 14 बॉलमध्ये 33 धाब्याची, ज्यामध्ये 8 बॉल 13चं योगदान, 2 चौकारणीशी आनंदचं, 7 बॉल 17चं योगदान आपण बघत आहोत. नरेश याचं वाईट बॉल. एक एक्स्ट्रा धाव त्या ठिकाणी ॲड होताना दिसेल. एक्स्ट्रा धावा आता डोकेडेकी ठरू लागलेल्या आहेत. एक्स्ट्रा धाब्यानं मात्र चिंता वाढलेली आहे, टेन्शन वाढलेलं आहे स्वराज्य प्रतिष्ठान आंबेटेंबेचं. स्कोर 35 स्टील 2 टू गो. खाली राहिलेला बॉल अपील अँड आउट ए सिटीज. स्वतः फलंदाज निघालाय. बॅटच्या आतली कडा आहे आणि तो बाद होतोय. ब्रेक थ्रू दिलाय सूरजने मिळून दुसरा आणि मैदान सोडावं लागतंय. त्या ठिकाणी बॅटर आनंदला फलंदाज बाद. स्वेश नवीन बॅटर पोहोचलाय अविनाश. स्कोर 35 या सिरीज. दोन विकेट आतापर्यंत या डावात गमावलेल्या आहेत. गोलंदाज तयार. हो बॅटची कड आहे. टॅप होतोय बॉल. धाव घेण्याचा प्रयत्न चालवला होता पण पंचांचा षटक समाप्तीचा इशारा आलाय. मानस होतो धाडत झालं नाही. षटकाची होईल सांगता एंड ऑफ थर्ड ओव्हर. टीमची धावसंख्या 11.67 धाब्याच्या धावगतीनं 35 धावा. विकेट गमावले 2. यानंतर ऑनगोईंग मॅच मधील विनर आणि त्यांच्या विरुद्ध यजमान संघ आयोजक संघ ब्रॅड बेदर सांबेगाव विनाक्षण असेल. क्वार्टर फायनल नंबर 4 आपल्याला पाहायला मिळेल. स्पर्धेचा पहिला दिवस गाजवला. गिरीजी बांगारा भूषणजी भोईर पुरस्कृत MS11 जन्मान वाघाची वाडी क्रिकेट संघानं दुसरा दिवस गाजवला. सचिनजी धुमाळ पुरस्कृत सचिन 11 जगावदेव झुगरेवाडी. कालचा तिसरा दिवस सूर्यजी गुडे पुरस्कृत साई किरण 11 नवापडानं आपल्या नावावर केलेला आहे. तर आजचा चौथा दिवस मात्र कुठला संघ या आकर्षक चमचमत्या ट्रॉफीच्या दिशेने पुढे दाखल होईल, कुठला संघ सुपर 5 मध्ये दाखल होईल हे देखील पाहणं तितकंच औत्सुक्याचं आहे.
अंतिम अखेरचे षटक अभय आता गोलंदाजीसाठी दाखल होत आहेत. बॅटर तयार आहे स्टाकर एंडला नरेश. पहिला बॉल बॅकफुटवर आले, पूल केल्या, हवं तसं टायमिंग नाही, हवं तसं मिडलिंग नाही. मिळेल ते एक सिंगल धाव आणि या सिंगल धावेनं सध्या स्कोर आपण बघत आहोत. जनमान तोंडली ए क्रिकेट संघाचा 36 धावा. पहिल्या डावाचे अजूनही 5 बॉल बाकी आहेत. पाहायचं किती धावसंख्येचं टार्गेट सेट होईल. बॉल तयार अभय. शॉर्ट बॉलचा वापर, पण पंचांचा वाईटचा सिग्नल आला. ये सिरीज ऑल्सो 1 फॉर द ओव्हर कॉल देखील आता करण्यात आलेला आहे. एक अतिरिक्त उचलेची ताकीद आता गोलंदाजाला देऊ केलेली आहे. मुख्य पंच त्याचबरोबर रॉकी सर, बाळा माने सर यांच्या वतीनं सिग्नल येतोय. स्कोर सध्या 37 लॉस ऑफ 2 विकेट. स्टील 5 मोर टू गो. बॉल तयार. आता लेग स्टिक दाखवली आणि ती वाकवली अभयनं. फर्निचर डिस्ट्रॉय. अविजची दांडी गोल. अविजचा त्रिफळा उद्ध्वस्त होतोय. 37 ला काढली आहे. तिसरी विकेट. फलंदाज बाद. बँक ऑन टार्गेट. क्लीन बोल्ड. स्कोर 37. जजमेंट खराब राहिला बॅटर रवीचं. बॅटिंगसाठी पाहिलं तर मिरज दाखल होताना पाहायला मिळतात. स्कोर 37 लॉस ऑफ 3 विकेट. 4 बॉल पहिल्या डावाचे बाकी आहेत. पाहायचं किती धावसंख्येपर्यंत जनमान तोंडली मजल मारेल. हा बाई समोर ड्राईव्ह केल्या कव्हर्समध्ये फिल्डर, पण मिसफिल्ड. सडनली चेंडू राज होतो. तो क्षेत्ररक्षक बॉल अजूनही शोधतोय. इतका जबरदस्त वेग त्या स्ट्रोकमध्ये होता. आय थिंक थोडे इंजोर्ड देखील झालेले आहेत, बट इज ओके. 2 धावा राज होते त्या ठिकाणी आणि या 2 धावेसोबत सध्या स्कोर आपण बघत आहोत 39 धावा. 3 बॉल पहिल्या डावाचे अजूनही बाकी आहेत. यॉर्कर, टो क्रशर यॉर्कर, चारोखाने चित केलंय. मिराज माघारी परततोय. आता अवी पाठोपाठ मिराजला देखील सोडावं लागतं मैदान. 4था हादरा, 4था धक्का, फलंदाज बाद. आणि इतक्या सहजासहजी तो कसा लिव्ह केला हा प्रश्न उपस्थित होतो. जजमेंट खराब आहे मिराजचं. यापूर्वी अवीला देखील तेच करताना आपण पाहिलं. आता हे दोन्ही फलंदाज माघारी परतलेले आहेत. धाबा 39, 39, स्टील 2 टू गो. पहिल्या डावाचे 2 बॉल अजूनही बाकी आहेत. या षटकात इकॉनॉमिकल कामगिरी केलेली आहे अभयनं. महत्वाच्या 2 विकेट कॅरी करत असताना माफक 4 धावा त्यानं खर्च केल्या. समोर मिस्टाइम स्ट्रोक, लॉंग ऑफ पोचेल का प्रश्न उपस्थित झालाय. फिल्डिंग फार सुंदर होती. चांगले एफर्ट पाहायला मिळाले. मिळते एक सिंगल धाव. या रिप्ले आपण पाहूयात. वरती विकेट अभयवाले चांगला लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह स्टेप आउट झाले होते. लॉंग ऑफला चांगलं बॅकअप आलं. झेल जरी संपादित झाला नसला तरी देखील धावा मात्र सुजितनं वाचवलेल्या आहेत. जवळजवळ 5. स्कोर आपण बघत आहोत 40-41 बोर्ड. फिल्डिंगचं ते स्टँडर्ड तो दर्जा जपलाय. आता फटका चांगला आहे. चाललाय बॉल लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 1 बाउन्स वरती रोप येतोय तो चौकार. पहिल्या डावाची होईल समाप्ती. टीमची टोटल बनली आहे 4 ओव्हरच्या अंती 4 गड्यांच्या मोबदल्यात 44 44 मॅजिक फिगर सध्या स्कोरबोर्डवर. क्षणाय खलरेगनाय या उक्तीला जागणारे आपले पोलीस बांधव, ज्यांची नुकताच सदिच्छा उपस्थिती या आंबेगावकर चषकाच्या निमित्तानं आपल्याला लाभली होती. आपल्या सर्वांचं स्वागत आहे. सर्वांना मानाचं जय हिंद आहे. त्याचबरोबर आयोजन समितीच्या वतीनं आपलं विशेष आभार आहेत.
यानंतर दुसरा डाव सुरू होत आहे. 4 ओव्हरच्या अंती 4 विकेटच्या मोबदल्यात 44 धावा बनलेल्या आहेत. 45 धावेचं टार्गेट सेट होतं. 45 टू विन. व्हॉट विल हॅपन नेक्स्ट? दुसऱ्या सत्रात कोण होईल हवी आणि दुसऱ्या सत्रात कुठला संघ करेल विजयाचा जल्लोष? करूयात कॉमेंट्री बॉक्समध्ये बदलाव आणि ऐकूयात सोमनाथजी खाडे सरांचा आवाज. थँक्यू. वेलकम अजयजी काळेकर उपस्थित झालेत. आपलंही स्वागत आहे. धन्यवाद. थँक्यू सो मच दीपवीर बिराडे सर. टी व्ही स्क्रीनवरती तुम्ही पाहताय दिनेशदादा घरत यांचे चिरंजीव सुपुत्र पियुष घरत. बाळाचा आज वाढदिवस आहे. गोड हास्य त्याच्या गालावरती तुम्ही पाहताय टी व्ही स्क्रीनवरती. आज चौथा वाढदिवस बाळाचा आहे आणि यावर्षी आंबेगावकर चषकाचं चौथं पर्व या ठिकाणी आपण पाहताय. बरोबर बाळाच्या जन्मापासून या टुर्नामेंटला दादांनी सुरुवात केली आणि चौथ्या पर्वामध्ये अतिशय वैभवशाली हे पर्व आपण पाहताय. बाळाला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक लक्ष शुभेच्छा. मान्यवर रवींद्र दादा हेगडे आणि संभाजी दादा कथोरे आंबेगाववरनं या ठिकाणी मान्यवर मंचावरती उपस्थित आहेत. सर्वांचं मनापासून हार्दिक सहर्ष स्वागत, सुस्वागतम. पाठलागाला सुरुवात झाली आहे. इथे बनवायच्या आहेत त्या एकंदरीत आपण पाहिलं तर 45 धावा. 4 षटकांची मॅच आहे आणि पूर्वार्धामध्ये 44 बनवल्या. 45चा पाठलाग चालू केलाय स्वराज्य प्रतिष्ठान आंबे टेंबे या संघानं. विशाल आणि राज सलामीची जोडी मैदानावरती बॅटिंग करण्यासाठी उतरलेत. इथे सुद्धा वाईट बॉल. अवांतरची अजून एक धाव येते धावफलकावरती. एकंदरीत आपण पाहताय 2 धावा. गोलंदाज देवेश या अगोदरच्या मॅचचा हिरो. फिल्डिंग टीम रिव्ह्यू. अंपायर डिसिजन इट इज वाईट बॉल. मात्र फिल्डिंग टीमनं हा रिव्ह्यू कॉल केलाय. त्याचबरोबर मंचावरती मान्यवर हेमंत दादा म्हाडसे आंबे टेंबेवरनं, त्याचबरोबर महेश दादा चौधरी आंबे टेंबे हे मान्यवर सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत, ज्यांच्या खूप साऱ्या शुभेच्छा. त्याचबरोबर प्रकाशदादा चौधरी सुद्धा उपस्थित आहेत. त्यांचा संघ मैदानावरती खेळतोय आंबे टेंबे या संघाला त्यांच्या खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. येस इट इज वाईट बॉल. अंपायर डिसिजन वाईट बॉल. आणि त्यानंतर फिल्डिंग टीमनं या ठिकाणी आव्हान दिलं होतं अंपायरच्या डिसिजनला. त्यानंतर अजित पुत्रन सर आमच्यासोबत या ठिकाणी कंट्रोल रूममध्ये त्यांनी बरोबर विश्लेषण केलं. अगदी फलंदाज जागेवरनं खेळत होता, कुठल्याही प्रकारचा शफल त्यानं केलं नव्हतं आणि चेंडू वाईड लाईनच्या अगदी बाहेर. वाईट बॉल. अवांतरची अजून एक धाव आली आहे स्कोरबोर्डवरती. बिनबाद 2. लाईन खराब, दिशा खराब आणि या दिशेचा चुकीच्या पद्धतीने या ठिकाणी चेंडू टाकलाय.
तिसरा वाईट बॉल येतोय. या अगोदरच्या मॅचचा हिरो देवेश, ज्यानं गोलंदाजी करत असताना 3 गडी टिपले होते. सामनावीराचा किताब त्याला मिळाला होता. त्याला मात्र इथून अजून सूर सापडायचा आहे. यावेळेस राऊंड द विकेट. चांगला चेंडू, लाऊड अपील. कदाचित थोडीशी उंची जास्त असावी या अनुषंगानं पंच दर्शवतायत नॉट आऊट. मात्र भेदक मारा त्यानं केलाय. फलंदाज आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न राजनं केला, मात्र बॅट आणि चेंडूमध्ये संपर्क नाही. निर्धाव येतोय. षटक क्रमांक पहिलं चालू आहे. 45चा पाठलाग, टिट फॉर टॅट, ठोसास ठोसा देण्यासाठी दोनही टीम तयार. इथे सुद्धा व्यवस्थित बॅटवरती येत नाही. मिस टायमिंग. मिड विकेटला चाललाय चेंडू, त्या ठिकाणी अडवला जाईल. फेक करतील तोपर्यंत इथे 2 धावा कंप्लीट झाल्या. व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावा येत राहणं गरजेचं. पॉवर प्लेचं पहिलं षटक या ठिकाणी चालू आहे. 44 बनवल्यात, 45चा पाठलाग. इथून आपण पाहिलं तर 22 बॉल शिल्लक आणि अजूनही 40 धावा बनवाव्या लागतील. 22 चेंडू 40 धावा. इथे सुद्धा ऑफस्टम्पच्या जास्त बाहेर व्हाईट बॉल. अवांतरची बरसात केली जाते. चौथा व्हाईट बॉल या षटकातील. गोलंदाजाचा विचार केला तर देवेश एक उत्कृष्ट दर्जाचा गोलंदाज, मात्र या मॅचमध्ये त्याला अजून सूर हवा तसा सापडला नाही. राईट आर्म राऊंड द विकेट. इथे शॉर्ट फाईन लेग वरती चेंडू अडवून फेक करतील तोपर्यंत एक सिंगल धाव कंप्लीट केली. बराच उंचीवरनं चेंडू आला. ज्या वेळेला अटेम्प्ट झाला त्यावेळेला तो ड्रॉप होत होता. या अनुषंगानं पंच दर्शवतायत इट्स अ फेअर डिलिव्हरी. फेअर डिलिव्हरी. 7 धावा धावफलकावर. या मॅचचा आपण विचार केला, या षटकाचा आपण विचार केला तर वैद्य चेंडू 3 फेकलेत, व्हाईट बॉल 4. मोठ्या फटक्यापासून दूर जरूर ठेवलंय, मात्र अवांतरच्या ज्या धावा गेल्यात त्या डोकेदुखी ठरू शकतात. देवेशचा हा चेंडू. टप्पा पडल्यानंतर देवेशला मारणं फार कठीण आहे. खेळपट्टीवरती ज्या वेळेला त्याचा टप्पा पडतो त्यावेळेला त्याच्या चेंडूवरती त्याचं नियंत्रण आणि गती अतिशय चांगलं मिश्रण तुम्हाला पाहायला मिळतंय. खोलवर टप्प्याचा चेंडू, यॉर्कर लेंथ, स्वतःचा बचाव करत कसा तरी विशालनं खेळून काढलाय. निर्धाव येतोय. ओव्हर नंबर 1. 4 चेंडू फेकले, 7 धावा धावफलकावर बिनबाद. इथे फुलटोज आहे. शॉर्ट फाईन लेग वरती फिल्डर त्या ठिकाणी होता, फायदा उचलू शकला नाही. फुलटोजचा स्वतःवरती नाराज आहे विशाल, थोडासा नाराज निराश. 5 बॉल टाकून झाले, 7 धावा आल्यात. एकही विकेट जरूर गेली नाही, मात्र गोलंदाजी टिचून करतोय देवेश. इथे पहा चेंडू हवेत, झेलसाठी धावतायत. पकडला जाईल का हा प्रश्न आहे. दूरवरनं येऊन झेल टिपण्याचा प्रयत्न केला, मात्र जजमेंट चुकलं आणि त्यानंतर इथे 2 धावा कंप्लीट झाल्या. जजमेंट चुकलं, थोडासा जास्त पुढे निघून गेला आणि चेंडू मागे ड्रॉप होत असताना या 2 धावा धावफलकावरती ॲड केल्या जातील, स्कोरबोर्डला जोडल्या जातील. पहिल्या षटकाचा खेळ संपला आहे आणि 1 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर आहेत 9 धावा. ओव्हर नंबर 2 ला सुरुवात. पहिलाच बॉल. इथे फटका चांगला खेळलाय. लॉंगॉनचा फिल्डर चेंडूवरती येईल, पकडेल, फेकेल तोपर्यंत इथे सिंगल 1 धाव कंप्लीट करतायत. एका धावेच्या मदतीनं धावफलक झालंय ते 10. शांत ठेवलंय. रिक्वायर्ड रन रेटचा जर आपण पाहिला तर 12.35चा रिक्वायर्ड रन रेट इथून मेंटेन ठेवावा लागेल. 12.35च्या रन रेटनं धावा बनवाव्या लागतील. षटक क्रमांक 2 मध्ये आपण आहोत. स्कोरबोर्डवरती बिनबाद 10 धावा. सलामीची जोडी विशाल आणि राज
दोघांनाही मात्र इथून आस्किंग रन रेट मेंटेन ठेवावा लागेल. बनवायचे आहेत तब्बल 45. षटक क्रमांक पहिलं संपलं 9 धावांवरती. ओव्हर नंबर 2 ला सुरुवात. पहिल्या बॉलवर सिंगल. इथे फुलटोज मिळालाय. वेट अँड वॉच. गती कमी केली आणि या फुलटोज वरती आक्रमण चढवलंय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. विशालच्या बॅटमधनं हा विशाल काय फटका. षटकार. षटकाराच्या मदतीनं धावफलक 16 वरती जाऊन पोहोचले बिनबाद. ओव्हर नंबर 2 मध्ये आपण आहोत. गोलंदाजी करत असताना कुणाल आलाय आणि कुणाल वरती आक्रमण चढवलंय. षटकाराच्या मदतीनं स्कोरबोर्डला इथून गती प्राप्त करून देत आहेत. षटक क्रमांक 2 मध्ये आपण आहोत. पहिल्या बॉलवर सिंगल, त्यानंतर षटकार येतोय. इथे खोलवर टप्प्याचा चेंडू लॉंग ऑनला जातोय. फिल्डर त्या ठिकाणी आहे. चांगली फिल्डिंग. थ्रो सुद्धा आलाय आणि या दरम्यान आपण पाहाल तर एक सिंगल धाव. षटकारानंतर आपण पाहिलं तर सिंगल एका धावेची मदत येईल. स्कोरबोर्ड वरती 17. ओव्हर नंबर 2. कुणाल गोलंदाजी करतोय. 3 चेंडू त्यानं फेकलेत. 8 धावा इथे आल्यात. कुणालच्या विरोधात पहिल्या षटकात 9 होत्या. या षटकाचा विचार केला तर अजूनही 3 बॉल शिल्लक. धावफलकावर आहेत 17. 45 पर्यंत जायचंय. मॅजिक फिगर 45 गाठायची आहे. हा सामना जिंकणं गरजेचं आहे. सकाळपासून आपण मेहनत घेतली आहे, कष्ट केले, जिद्द चिकाटी दाखवली आहे. या अनुषंगाने आपण पाहिलं तर प्रत्येक सामना महत्वाचा, प्रत्येक सामना जिंकणं गरजेचं. इथे पहा थोडीशी मिसफिल्ड आणि तिथे लगेचच संधी उचलली आहे. 2 धावा कंप्लीट करतायत. 2 धावा आल्यानंतर स्कोरबोर्ड पुढे सरकेल ते 19 वरती. 19. एकोणीस धावा इथे धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 2 चालू असताना कुणाल अजूनही सलामीवीरांची जोडी राज आणि विशाल मैदानावरती राज करतायत. स्ट्राइक वरती लेफ्ट हँडेड फलंदाज राज येतोय. इथं पाहिलं जाईल लेग स्टंपला सोडून जाणारा हा चेंडू व्हाईट बॉल घोषित केलंय. अवांतरच्या धावा भरपूर पाहायला मिळाल्या. या मॅचचा आपण विचार केला तर तब्बल 5वा वाईड या ठिकाणी येतोय. मयूर शेळके सर आमच्या सोबत या ठिकाणी ॲज अ स्कोरर कामगिरी पार पाडत असताना कमी तिथं आम्ही दोस्तीच्या दुनियेचा राजा माणूस फक्त मैत्रीसाठी या ठिकाणी पाहायला मिळतायत. या चेंडूवरती जबरदस्त झेल टिपलाय. चांगलं जज केलं. अगदी पडला धडपडला त्यानंतर सुद्धा हा झेल टिपलाय. देवेश त्या ठिकाणी वेल जज कॅच. पाहायला मिळतोय. फटका चांगला होता. टायमिंग सुद्धा झालं होतं. मात्र निश्चित आपण पाहताय तर एक जबरदस्त झेल त्या ठिकाणी. पाय स्किड झाले दोनही पाय, मात्र तरी सुद्धा चेंडूला हातामधनं जाऊ दिलं नाही. देवेशच्या माध्यमातून एक चांगला झेल सीमारेषेवरती टिपला जातोय आणि पहिला झटका लागलाय तो बॅटिंग करणाऱ्या स्वराज 11 आंबे टेंबे या टीमला. राजच्या स्वरूपात लागलेला पहिला झटका. बॅट्समन रोशन येतोय. रोशनला मात्र इथून जिम्मेदारीपूर्वक पारी खेळावी लागेल. 13 चेंडू 25 ची आवश्यकता. 11.54चा आस्किंग रन रेट. इथे गती परिवर्तन पाहायला मिळालं. शेवटच्या मोमेंटला बोटांची जादू चेंडूवरती फिरवली. गती कमी केली. बॅट स्विंग फास्ट. चेंडू पायावरती आदळला. लेग बिफोरसाठी अपील करतायत. मात्र निश्चित पंचांनी सांगितलं कदाचित हाईट फॅक्टर आहे विचारात घेतला आणि त्यानंतर सांगतायत नॉट आउट. 2 षटकं संपली आहेत आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 20 धावा.
स्वराज प्रतिष्ठान आंबेटेंबे. मंचावरती मान्यवर उपस्थित आहेत. आंबेटेंबे गावचे लाडके ग्रामस्थ मान्यवर हेमंत दादा म्हाडसे या ठिकाणी मंचावरती उपस्थित आहेत. हेमंत दादा म्हाडसे, आपण या, आपला शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. मी आंबेगाव ग्रामस्थांच्या वतीनं रवींद्र दादा एगडे आपणास विनंती करतोय, आपण या, आपल्या शुभ हस्ते हेमंत दादा म्हाडसे यांचा शुभ सन्मान या ठिकाणी करायचा आहे. कॅमेरामन भाऊ मंचावरती थोडं कव्हर करा. त्याचबरोबर मंचावरती मान्यवर महेश दादा चौधरी या ठिकाणी उपस्थित आहेत. सन्माननीय संभाजी दादा कथोरे आपणास विनंती करतोय, आपण या, आपल्या शुभ हस्ते महेशजी चौधरी यांचा शुभ सन्मान या ठिकाणी आपण करायचा आहे. 24 धाबा 24. षटक क्रमांक 3 ला सुरुवात झाली. पहिल्याच बॉलवरती आदर्शच्या विरोधात एक आदर्श फटका. 11 चेंडू 21 धावा. 11 चेंडू 21 धावांची आवश्यकता. इथे सुद्धा फुलटोस मिळाला आहे. स्क्वेअर लेगला फिल्डर आहे, मात्र त्याला चकवा देऊन सरळ चेंडू निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर. नशीब फिरलेत मित्रांनो, चौकार. सलगचा दुसरा चौकार येतोय. 10 चेंडू आणि 17चं समीकरण. 10 चेंडू 17 धावा इथून बनवाव्या लागतील. सलगच्या 2 चौकारांनी मात्र इथे मॅच फिरवली आहे. एक गडी बाद 28 धावा. षटक क्रमांक 3 ला सुरुवात झाली आहे. आदर्श आला गोलंदाजीसाठी, मात्र त्याच्यावरती आक्रमक हल्ला चढवलाय. इथे पाहिलं जाईल, चेक करतायत. पंचांनी नो बॉल घोषित केलंय आणि ही सिंगल सुद्धा कंप्लीट केली आहे. 1+1 अशा 2 धावा येतील, धावफलकाला जोडल्या जातील. 2 धावा धावफलकावरती जोडल्यानंतर स्कोरबोर्ड 30 वरती जाऊन पोहोचले. 30. एका गड्याच्या मोबदल्यात 30 धावा. 10 चेंडू 15चं समीकरण. इथे पहा, संपूर्ण आमची आयोजन कमिटी, त्याचबरोबर मान्यवर मंडळी टीव्ही स्क्रीनवरती तुम्हाला पाहायला मिळतीये. 10 क्लिकचा कॅमेरा त्यांना टिपतोय. ऑफिशियल कॅमेरामन आमचे शाहू दादा. प्रत्येक क्षणचित्र अगदी आवडीनं टिपतायत. त्याचबरोबर 10 क्लिक लाईव्हच्या माध्यमातून संपूर्ण लाईव्ह कव्हरेज जगभर पाहिलं जातंय, त्या लाडक्या व्ह्युअर्स पर्यंत पोहोचवतायत. मनापासून कौतुक. 9 बॉल आणि 14ची आवश्यकता. 9 चेंडू 14 धावा. इथे सामना फसलाय. चुरशीची मॅच पाहायला मिळेल. डॉट आलाय. एक डॉट नंतर मॅच ट्विस्ट होताना पाहायला मिळेल. एक डॉट नंतर मॅच फिरताना पाहायला मिळेल. 8 चेंडू 14 धावांचं लक्ष्य पार करायचंय. चर्चा करता करता असं वाटलं होतं की सामना झुकलाय तो, आपण पाहाल तर स्वराज्य प्रतिष्ठान आंबेटेंबेच्या बाजूनं, मात्र इथे डॉट. इथे चांगला चेंडू. डॉट नंतर लगेच प्रत्युत्तर दिलंय. यष्ट्या उद्ध्वस्त करतोय. फर्निचर डिस्ट्रॉयड. फलंदाज माघारी परतेल. क्लीन बोल्ड. चांगल्या पद्धतीने टाकलेला हा चेंडू आपण पाहताय. अगदी अक्रॉस बॅटनं खेळण्याचा प्रयत्न, यष्ट्या उद्ध्वस्त केल्या. त्यानंतर डोक्याला हात लावून विशाल बसलाय आणि आदर्शचं सेलिब्रेशन तुम्ही पाहताय. जबरदस्त गोलंदाजी. मॅच मध्ये पुन्हा एकदा फिरून आणलंय जय हनुमान तोंडली ए या संघाला. चांगली टीम आहे. संघर्षमयी भूमिका मैदानात पार पाडतायत.
अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करत असताना आता मात्र कमबॅक केलंय आदर्शनं. आदर्शच्या माध्यमातून आदर्श चेंडू इथे 2 पाहायला मिळाले. 7 बॉल आणि 14चं समीकरण. मॅच में ट्विस्ट इथे पहा, चांगल्या पद्धतीने खेळून काढलाय. वाईडिश लॉंग ऑफला. आता मात्र ताकद होती फटक्यामध्ये. फिल्डर पोहोचण्याच्या अगोदर सरळ निघून गेलाय सीमारेषेच्या पलीकडे. चौकार. समीकरण पहा, 6 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 35 बनल्यात. ब्राईट ब्रदर्स आंबेगाव हा संघ मैदानावरती आपण पाहिलं तर सुपर 5 मध्ये जाण्यासाठी क्वालिफायरच्या मॅचची वाट पाहतोय. कुठला संघ त्यांच्या बरोबर येऊन सामना करेल हे अगदी काही क्षणामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. 6 चेंडू आणि 10 धावांचं लक्ष इथून पार करायचंय. सामना अजून दोन्ही संघासाठी जिवंत आहे, ऑन आहे. करंट रन रेट 11.57. रिक्वायर्ड रन रेट 10.0चा राखावा लागेल. 6 चेंडू 10 धावा. बॅटिंग करत असताना जिम्मेदारीपूर्वक पारी अद्यापपर्यंत विशाल आणि राजनं खेळले, मात्र ते दोघंही मैदान सोडून गेलेत. सूरज आणि रोशन दोघांना बनवाव्या लागतील. 6 चेंडू 10 धावा. शेवटचं षटक सूरज गोलंदाजी मार्कवरती. गोलंदाज सूरजचा हा पहिलाच बॉल, वाईड बॉल. चुकीचा चेंडू, लाईन खराब. 6 चेंडू आणि 9 धावांचं लक्ष इथून पार करावं लागेल. स्ट्राइक वरती रोशन. 6 बॉल आणि 9 धावांची आवश्यकता. रोशन आणि सुजित या 2 फलंदाजांवरती इथे जबाबदारी. स्वराज्य प्रतिष्ठान आंबे टेंबे. 6 चेंडू 9 धावांची आवश्यकता जिंकण्यासाठी. आणि समोरून आपण पाहाल तर सूरज गोलंदाजीसाठी. लास्ट 6 बॉल बनवायचे आहेत. 9 धावा. सूरजचा हा चेंडू इथे सुद्धा ऑफस्टम्पच्या जास्त बाहेर. वाईड बॉल. सततचा दुसरा वाईड. 6 चेंडू 10चं समीकरण होतं. पहिल्या 2 बॉलवर 2 अवांतरच्या धावा येत आहेत. अजून आपण पाहिलं समीकरण 6 चेंडू आणि 8 धावा. एक वाईड बॉल या मॅच पासून दूर घेऊन जाईल. तो तोंडली टीमला. इथे दुसऱ्या धाबेसाठी आलेत. काय घडलंय? दोन्ही गाड्या एकाच ट्रॅक वरती. जजमेंट चुकीचं आणि त्यानंतर 2 धावा कंप्लीट केल्या. व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट. निश्चितच या मॅचचा आपण विचार केला तर मयूरदादा सांगतोय 7 वाईड बॉल आणि 1 नो बॉल या मॅच मध्ये फेकलाय तोंडली संघानं. कदाचित हे अवांतरच्या धावाच तुम्हाला महागड्या ठरू शकतात, मॅच मधनं दूर घेऊन जाऊ शकतात. इथे 39 झाल्यात. 5 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. एकंदरीत 7 बॉल वाईड, 1 बॉल नो अशा पद्धतीचे 8 बॉल तुम्ही एक्स्ट्रा फेकले. 8 धावा एक्स्ट्रा दिल्या. त्या कदाचित तुम्हाला डोकेदुखी ठरू शकतात. इथे सिंगल आली आहे. अजूनही आपण पाहिलं तर 4 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता. 4 चेंडू 5 धावा. सामना अजूनही दोन्ही संघांसाठी जिवंत आहे. कुठलाही संघ या मॅच मध्ये बाजी मारू शकतो. तुल्यबळ असणाऱ्या 2 संघांच्या दरम्यान ही झुंज तुम्हाला पाहायला मिळते. 4 बॉल 5. इथे पहा कव्हरच्या डोक्यावरनं फटका चांगला आहे. प्रॉपर गॅप सिलेक्शन. 2 फिल्डरची दरी बरोबर भेदली आणि सरळ चेंडू निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर. टाळ्यांचा कडकडाट. चौकार. थँक्यू चांगला संघर्ष केला. स्कोर आर लेवल. फक्त एका धावेची आवश्यकता आता विजयासाठी. उर्वरित 3 बॉल बनवायचे आहेत. 1 सिंगल धाव. आणि सामना जर टाय झाला तर
सुपर ओव्हर खेळवली जाईल. इथे चेंडू पाहिला जातोय, सरळ जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. निर्धाव आलाय. अंपायर डिसिजन फेअर डिलिव्हरी. मात्र बॅट्समन रिव्ह्यू, बॅटिंग टीमनं रिव्ह्यू कॉल केलाय. तिसरे पंच आम्हाला जोडले जातील. थर्ड अंपायर डिसिजन, इट इज अ फेअर डिलिव्हरी. 3 चेंडू आणि एका धावेची आवश्यकता आहे. चेंडू सरळ जातोय मागे. त्या ठिकाणी अंपायर डिसिजन फेअर डिलिव्हरी. मात्र फलंदाजाच्या माध्यमातून रिव्ह्यू या ठिकाणी कॉल केलाय. व्हेरी क्रुशल मोमेंट. इट्स अ फेअर डिलिव्हरी. अगदी ऑप्स्टमच्या बाहेर जाऊन खेळण्याचा त्यानं प्रयत्न केलाय. अतिरिक्त शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. इट्स अ फेअर डिलिव्हरी. 3 बॉल 1 ची गरज होती. समीकरण बदललंय. 2 चेंडू एका धावेची आवश्यकता. सामने फिरू शकतात. सामने 2 चेंडू आणि 1 धावेची आवश्यकता आहे. इथे लेग स्टंपच्या बाहेर वाईट बॉल. चांगला टाकला होता मात्र लेग स्टंपला सोडून. आणि हा सामना इथे जिंकलाय स्वराज्य प्रतिष्ठान आंबे टेंभेनं. वेल प्लेट.